जय हरी. एकादश स्कंध भाग 154. आता आपण 11व्या अध्यायाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जातोय. तर यामध्ये नाथ महाराज आपल्याला सगुणोपासनेबद्दल माहिती देत आहेत. ती अशी की सामान्य माणसाला एकदम सूक्ष्मात उडी मारणं शक्य नसतं. दृश्यातून अदृश्यात किंवा सगुणातून निर्गुणात जाणं त्याला सोपं जातं. म्हणून साधनारंभी सगुणोपासनेचा अत्यंत उपयोग होतो असं संत पुन्हा पुन्हा सांगतात. आता सगुणामध्ये देखील प्रत्यक्ष संत समागम लवकर फलद्रूप होतो हेही खरं. शिवाय समुदायामध्ये नामस्मरण करण्यानं भक्ताला पोषक वातावरण निर्माण होऊन चित्तवृत्ती लवकर तल्लीन होते. भगवंताचं प्रेम निर्माण होण्यासाठी या सर्व गोष्टींचा फायदा करून घ्यावा असं नाथांचं सांगणं आहे. भक्तानं नेहमी देवाच्या मूर्तीचं दर्शन घ्यावं, पण त्यापेक्षा साधूंना अधिक मानावं. संतांच्या अंतःकरणात आत्मस्वरूप प्रत्यक्ष प्रगट झालेलं असतं. म्हणून संतांचा आदरानं सहवास केला तर तो अनुभव आपल्यामध्ये उतरणं सोपं जातं. त्याचप्रमाणे भगवंताचं नाम मुखामध्ये अखंड ठेवावं आणि अत्यंत नम्रता धरून आस्तिक्य बुद्धीनं हरिकथा श्रवण करावी. मनापासून श्रवण केलं की त्याचं मनन होतं आणि मननातून भगवंताचं सहज ध्यान लागतं. प्रथम ध्यानात मन रमत नाही, परंतु हळूहळू त्याची गोडी उत्पन्न होऊन मन तिथे रमू लागतं. अशा रीतीनं दृढ ध्यान लागलं की मनापासून नाम येऊ लागलं म्हणजे भक्त सर्वतया आत्मसमर्पण करतो. असं सर्वस्व अर्पण केलेला भक्त मनाला रिकामं राहू देत नाही. स्वतः नेहमी तर भजनात राहतोच, परंतु लोकांनाही भगवंताचा मार्ग लावावा म्हणून एकादशीचं व्रत, रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी असे अनेक उत्सव तो करतो. देवाचं वैभव वाढावं म्हणून अन्नदान, भजन, कीर्तन आणि पुराणश्रवण लोकांना घडवतो. ज्या मूर्तीची उपासना करायची ती अत्यंत सुंदर असावी, ती पाहताच मनात भरावी आणि अंतःकरणात प्रेम उत्पन्न व्हावं. देवाचं वैभव वाढवत असता आपण झीज सोसावी, परंतु कधीही त्याची वाच्यता करू नये. सांगण्याचा मुद्दा इतकाच की आपलं सर्व जीवन भगवंतासाठी वापरलं तर त्यापासून भक्ती निर्माण होण्यास कठीण जात नाही. भगवंताच्या मूर्तीची जशी पूजा करावी तशीच सूर्य, वेद, गायत्री, अग्नी, अतिथी, ब्राह्मण, गाय आणि वैष्णव यांची पण पूजा करावी. शहाणपणाचा आणि जातीचा अभिमान सोडून जो भगवंताला अनन्य शरण जातो तो खरा वैष्णव होय. विदुर, मारुती, विभीषण आणि प्रल्हाद या वैष्णवांची मनापासून पूजा करावी. वास्तविक हृदयामध्ये भगवंताचं सूक्ष्म आणि निर्विकार ध्यान करणं ही खरी देवाची पूजा आहे. म्हणून आपलीच आपण पूजा करणं, आपल्याच हृदयात आत्मस्वरूप पाहणं हे खरं पूजास्थान होय. अंतरीच्या आत्मारामाचं अनुसंधान कायम ठेवून जो जो व्यवहार घडतो तो सहज ब्रह्मार्पण होतो. या अर्पणातून सर्व प्राणीमात्रांमध्ये विलसणारं ब्रह्मस्वरूप अनुभवाला येतं. इंद्रियांना दिसणाऱ्या सगुण मूर्तीची पूजा करता करताच या श्रेष्ठ पूजेपर्यंत भक्त पोहोचतो. म्हणून सगुण निर्गुणापेक्षा यत्किंचितही कमी नाही. जो त्यांना भिन्न मानतो तो महामूर्ख समजावा. जो सगुणावर मनापासून प्रेम करतो आणि भोगत असून सुद्धा भगवंताला विसरत नाही तो त्या भोगात आसक्त होत नाही. निरासक्तीमुळे चित्त शुद्ध होतं आणि मग त्यात आपोआप आत्मस्वरूप प्रगट होतं. भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग या दोहोंपैकी भक्तिमार्ग अत्यंत सरळ, निर्विघ्न, नित्य आणि पवित्र आहे. भगवंताचं नाम घेतल्यानं भक्तिमार्ग खुला होतो. म्हणून साधकानं भक्तीचंच आचरण करावं. ही भक्ती भाग्यानं लाभते. हे भाग्य सत्संगतीनं मिळतं. म्हणून संतांपासून नामाची गोडी शिकावी आणि नामात सर्व कर्मे करून भगवंताला शरण जावं.
अशा माणसावर कृपा केल्या वाचून भगवंतालाच चैन पडत नाही. म्हणून ज्या कुलात ब्रह्मज्ञानी भक्त उत्पन्न होतो ते कुल त्याच्यामुळेच पवित्र होतं. आणि म्हणून या संतांजवळ जायचं आणि ते जे जे सांगतात ते ऐकायचं. म्हणजेच मुक्त होण्यासाठी संतांची लक्षणं आचरणात आणायची, संतांची शिकवण लक्षात आणायची. ऐसे जे जे करू जाय कर्म, संतांनी सांगितलेले बरं का. ऐसे जे जे करू जाय कर्म, तेथ तेथ प्रगटे परब्रह्म. मुक्तासी एकूही नाही नेम, ते मुख्य वर्म मुक्ताचे, हे मुख्य वर्म मुक्ताचे. 11वा अध्याय इथेच समाप्त झाला. आजच्या भागात इथेच थांबूया. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.